मॅम, आता क्विक टिप जर तुम्हाला द्यायच्या असतील, जर तरुण वयामध्ये अनुवंशिकता आहे आणि मला डायबिटीज होऊ नये असं म्हणून जर आजच्या तरुण पिढीला तुम्हाला काही अशा क्विक 5 टिप्स द्यायच्यात की या तुम्ही फॉलो करा म्हणजे अगदी तुम्ही निश्चिंत राहू शकाल, तर काय द्याल? सो सुरुवातीला आणि सर्वप्रथम झोप चांगली पाहिजे. हं. सो 7.5 ते 8 तास तुम्ही रोज झोपायला पाहिजे. दुसऱ्या दिवसातून तुम्ही 2दा जेवा आणि एक त्याच्यामध्ये स्नॅक्सही चालू होईल. पण 2 मील्स अ डे आणि 1 स्नॅक. तिसरं आहे आणि सर्वात महत्त्वाचं, की तुम्हाला नॅचरली तुमच्या आहारामध्ये प्रोटीन वाढवायला लागेल. कारण येस. की प्रोटीननी ब्लड शुगर चांगली इम्प्रूव्ह होते. हं. त्यामुळे ते खूप महत्त्वाचं आहे. चौथं आहे जेवणानंतर 20 मिनिटं तुम्ही चालायला पाहिजे. हं. आणि त्यांनी नॅचरली ब्लड शुगर बॅलन्स खूप छान वाढतो. आणि 5वा आणि खूप महत्त्वाचा, की सुरुवात तुमची फॅट फर्स्टनी व्हायला पाहिजे आणि गुड फॅट्स. सो अच्छा. जसं आपण सुरुवातीला डिस्कस केलेलं, की तुम्ही तूप हं. किंवा कोल्ड प्रेस्ड कोकोनट ऑइल म्हणजे कच्ची घाणीचं खोबऱ्याचं तेल, हं. ह्या दोन्ही तुम्ही एक दिवस तूप आणि एक दिवस खोबरेल तेल 1 चमचा गरम पाण्यासोबत घेऊ शकता. त्यांनी अच्छा. डायबिटीज मॅनेजमेंटला आणि डायबिटीज प्रिव्हेंट करण्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने मदत होते. आणि बरं. दुसरी महत्त्वाची गोष्ट ह्यानी काय होते, की दिवसभर जे तुमचे क्रेव्हिंग्ज असतात ते कंट्रोलमध्ये राहतात. अच्छा. कारण की जेव्हा सकाळी आपण हेल्दी फॅट रिकाम्या पोटी घेतो, त्यांनी तुमची दिवसभराची ब्लड शुगर स्पाइक कंट्रोल होते. हो. खूप छोटी ट्रिक आहे, पण खूप इफेक्टिव्ह आहे. मी मागचे 15 वर्ष हे करतीये आणि अगदी त्यांनी लाँग टर्म इफेक्ट्स पण अँटी एजिंगमध्ये खूप चांगले होतात. अच्छा. त्यामुळे ह्या 5 गोष्टी मी अशा सांगितल्यात, की ज्याच्यासाठी तुम्हाला कुठल्याही डॉक्टरची गरज नाही. गरज नाहीये. तुम्ही आजपासून अगदी आत्तापासून सुरू करू शकता. खरंय, खरंय आणि खूप मोलाचा असा त्यांनी सल्ला दिलाय. अगदी शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे, की डायबिटीज रिव्हर्स होऊ शकतं. मग त्यासाठी अशा 3 टिप की ज्या आपण फॉलो केल्या पाहिजेत. आता मला डायबिटीज आहे, अशी ही ओके. सिच्युएशन आहे. हां. सो आता तुम्हाला जर डायबिटीज असेल, हं. तर सगळ्यात आधी तुम्ही तुमचं ब्लड वर्क करा आणि त्या डायबिटीजच्या लेव्हलप्रमाणे म्हणजे हं. जी प्रत्येकाचं हो. डायबिटीजची एक्सटेंट वेगळी असते, बरोबर. सिव्हिऑरिटी वेगळी असते. त्याप्रमाणे तुम्हाला जर मेडिसिन सुरू करायचे असतील, हं. तर ते करा. हं. पण त्या पद्धतीने तुम्हाला तुमचा आहार चेंज करायला पाहिजे आणि आहार तुम्ही शुगर कंट्रोलमध्ये ठेवा आणि त्याच्यासोबत मेडिसिनचा डोसेजही कमी करायला सुरू करा. अच्छा. तुमचा आहार आणि डायबिटीज मेडिसिन दोन्ही हँड इन हँड जायला पाहिजे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट डायबिटीज रिव्हर्स करण्यासाठी मी जी जेवणाची ऑर्डर सांगितली, हं. की सुरुवात तुम्ही फायबर म्हणजे सॅलडपासून करा. त्याच्यानंतर 1 वाटी वरण, डाळ, प्रोटीन घ्या. प्रोटीन. त्याच्यानंतर भाजी-पोळी किंवा भाजी-भाकरी किंवा भात आणि मग शेवटी जर तुम्हाला गोड खायची क्रेव्हिंग असेल, तर तुम्ही एखादं फ्रूट घेऊ शकता किंवा आठवड्यातून एकदा स्वीट घेऊ शकता. पण वाह! ही जी ऑर्डर आहे, ती अगदी इफेक्टिव्ह आहे.